क्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 7387377880. विक्रोळीतील विद्यार्थ्यांना न्याय मिळणार, फी भरूनही परीक्षेला मज्जाव. हर्षवर्धन खांडेकरांचा कॉलेज प्रशासनाला थेट जाब. दिल्ली उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे की फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देणे हे शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे. विक्रोळी विद्या विकास एज्युकेशन सोसायटी अंतर्गत टिळक विद्यापीठातील TYBCA विद्यार्थ्यांकडून 55,000 रुपयांपैकी 60% पेक्षा अधिक फी भरूनही उर्वरित थोडी फी बाकी असल्याच्या कारणावरून परीक्षेत बसू न देण्याचा प्रकार उघडकीस आलाय. विद्यार्थ्यांच्या लेखी तक्रारीवर तातडीनं कारवाई करत एज्युकेशन ॲक्टिव्हिस्ट आयुर हर्षवर्धन नवनाथ खांडेकर यांनी कॉलेज प्रशासनाला थेट जाब विचारण्यासाठी लाईव्ह जात कारवाईची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनी 8 व 9 डिसेंबर रोजी संपर्क साधून संपूर्ण घटना सांगितल्यानंतर खांडेकर यांनी तात्काळ हस्तक्षेप केला असून शिक्षण हक्काचा प्रश्न चिघळला आहे. थांब ना मित्र, काय प्रेमाने बोललो यायला मी. त्या मॅडमला खाली बोलवा, ना त्या सरांना बाहेर बोलवा. तमाशा घालायला आम्हाला आवडत नाही. एज्युकेटेड पर्सन आहे आम्ही. इथे तमाशा लावला काय ते पोरांचा? 30 पोरं एक्झामला बसू दिले नाही तुम्ही त्यांना. मी तुम्हाला 5 वेळा कोणत्या रिक्वेस्ट केली पाहिजे? हात जोडून रिक्वेस्ट केली की नाही मी तुम्हाला? कायदेशीर अधिकार आहे. आर्टिकल 21 आहे कॉन्स्टिट्यूशनचा. त्यांना कोणत्या तुम्ही शिक्षणापासून अडवू नाही शकत. त्यांनी फी किती फी भरली बाळा तू? किती? आणि फी किती? टोटल 56,000 रुपये फी आहे ना. मग अर्ध्यापेक्षा जास्त फी भरली ना त्यांनी. आता कुठला नियम काढला तुम्ही? एक्झामला रिझल्ट अडवा, TC अडवा. तुम्हाला बोलणार, तुम्ही आम्हाला बोलणार आमचे नंबर आहे का? तुम्ही सिक्युरिटी केलं, तुम्हाला इन्स्ट्रक्शन आलेत ना? त्यांचे इन्स्ट्रक्शन त्यांना इन्स्ट्रक्शन व्हायला खाली बोलवा. पोलिसांना फोन करून इथे बोलवा. अरे विद्यार्थी तुम्हाला काही किंमत नाही त्यांची. रस्त्यावर पडले ते. आयडीचा प्रश्न नाही मला इथे हायर अथॉरिटीला बोलवा. तुम्ही मिटिंग लावतात, सगळे लावतात. अर्धा तास झाला पेपर चालू होऊन त्यांचा. एकच बघा दादा, मी तुमच्याशी प्रेमाने बोलतो. तुम्ही माझ्याशी संबंधित अधिकाऱ्यांना खाली बोलवा. एक्झामची बघा, मला एक पेपरला त्यांना तुम्ही बसवून दिलेलं आहे कॉलेजवाल्यांनी. आम्हाला त्यांना बोलवा ना. तुम्ही आम्हाला इथे अडवले, आम्हाला त्यांच्याकडे जाऊ द्या. मिटिंग काय होती इम्पॉर्टंट असते काय? विक्रोळीमध्ये एक कॉल टाकला नाही तर सगळे कार्यकर्ते जमा होतील आताच्या आता. मला तमाशा नव्हता करता, मला लाईव्ह पण नव्हतं जायचं. तुम्ही इथल्या इथं जर सोडलं असतं तर आतापर्यंत झालं असतं. माझी जेवढी लिगल टीम आहे त्यांनी हा व्हिडिओ बघा. तुम्हाला पटतंय का? 55,000 रुपये कोणत्या स्ट्रीमला बघा तू? BCA ला आहे ते स्टुडंट. आणि यांनी 55,000 रुपयेपैकी 30-35,000 रुपये फी पूर्ण भरलेली आहे. आणि आज यांची एक्झाम आहे. काल पण त्यांना एका पेपरला बसू दिलं नाही की तुम्ही फी नाही भरली, हॉल तिकीट अडवलेले आहेत. आता ह्यांचा तो अधिकार आहे एक्झामला बसू देणं. ह्यांनी रिझल्ट अडवावेत, TC अडवावेत. जर त्यांनी फी नसेल पाहिजे, पण एक्झाम पासून बसण्यापासून का वंचित ठेवलंय? आता मी खाली आलो, यांना बोलवते एवढ्या वेळ झालं तर यांच्या हायर अथॉरिटी भेटायला ते तयार नाहीत. मीटिंग मध्ये बसलेत. विद्यार्थ्यांसाठी कॉलेज बनलेले आणि विद्यार्थ्यांना जर एक्झामला बसवून दिलं तर काय मतलब राहिला? अजून किती वेळ थांबू इथे ते सांगा. तुम्ही प्रोसेसिंगला तरी लागा ना तुमच्या. बघा माझा एक सोपा प्रश्न आहे. किती 1 ते किती पेपर आहे? 12 ते 2 पेपर आहे. आता 12:30 झाले. आम्ही स्टुडंट ऍक्टिव्हिस्ट आहे. मला ते लोक लेटर दिले, लिखित कंप्लेंट आहे माझ्याकडे. कॉलेजची लिखित कंप्लेंट आहे. कॉलेजची लिखित कंप्लेंट आहे माझ्याकडे. कॉलेजचे रूल रेग्युलेशन माझी कंप्लेंट नोंदवाई. त्याच्या आता खाली आताच्या ताना कंप्लेंट रजिस्टर बुक, कॉलेजचे नियम आहेत ना रजिस्टर बुक. मी कॉलेजच्या अजून आतमध्ये एंट्री पण टाकले. मला कॉलेज कंप्लेंट बुक रजिस्टर पाहिजे. कोण बोललं थांबायला? मग 5 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले. आता पेपर जर मिस झाला विद्यार्थ्यांना तर तुम्ही तुमच्यामुळे जर तुमच्या चुकीमुळे जर अडवलं गेलं ना, मी सगळ्यांना तुमच्या कंप्लेंट टाकू दे. मॅनेजमेंटचा तुम्ही पण मॅनेजमेंटचा पार्ट आहे. तुम्ही आम्हाला त्या मॅडम कडून हॉल तिकीट घेतलं असतं, एक्झामला बसले असते, नंतर बघितलं असतं. तुमच्या हातात काय आहे? आम्हाला अडवणं, त्यांना अडवणं. बरं आता मग ह्यांना इथं बसून ठेवू का? तुम्हाला इथं बसून ठेवतो आम्ही. त्यांचा पेपर इथंच घेता का? मग त्यांच्या या हॉल तिकीट वाटप प्रोग्राम जे मॅडम करतात, जसे फी घ्यायला लोक बसलेले असतात, त्याच्या हॉल तिकीट वाटायला पण बसलेले असतात. त्यांनी हॉल तिकीट द्यावं, एक्झामला बसतील. त्याच्या पुढे बघता येईल. काय नाही करायचं त्यांच्या रिझन त्यांना म्हणून बोललो ना खाली बोलवा. मग त्यांना बोलवा ना फोन करून खाली.
बघा मला वरती ना जाऊ देत ना, मी गेटच्या बाहेर थांबतो, त्यांना मग गेट मध्ये, आणि मी जर इथे थांबलो ना 500-600 लोक आरामात जमा होणार, त्यांना तुम्ही उत्तर द्या. मगाची नंतरला बोलू नका. हा मग त्यांनी बोलवा. बघा मला उत्तर देणं सोपं आहे, त्यानंतर लिगल टीम आले पोरांना बोलवा ना खाली. काय नाही त्यांना बोलवा ना खाली, त्यांना बोलवा ना खाली. नाही उचलत ते तुम्ही बोलवा खाली त्यांना. बघ काय असेल ते घे. हे कॉलेजचं घे ना सगळं या सगळं बोलून करत नाही. आणि तुम्ही लास्ट पर्यंत कोण तुम्हाला फेल नाही करा, बिंदास पेपर लिहायचं तुम्ही. कंडक्ट करायला लावू परत एक्झाम आपण, तर झालं नाही.